हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे पाहू शकता 2 बटाटे घेतले आहेत. तर आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे. तर बघा, या पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवली तर मुलं आवडीने टिफिन खातात. नाहीतर मग मुलांना जर भाजी आवडत नसेल तर मुलं तो टिफिन खात नाही. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून पहा. मुलं आवडीने टिफिन खातील. तर बघा, इथे मी 2 बटाटे घेतले आहेत. आता आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे बघा, जर बटाटा थोडाफार खराब असेल तर आपल्याला तो टाकून द्यायचा नाही आहे. अशा पद्धतीने तो काढून घ्यायचा आहे तेवढा भाग. आता बघा, इथे मी संपूर्ण बटाट्याची साल काढून घेते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर इथे बघा, एका बटाट्याची साल काढून झाली आहे. तर आता मी याच पद्धतीने दुसऱ्या देखील बटाट्याची साल काढून घेते. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे पाहू शकता, दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे. तुम्ही घाईच्या कामामध्ये सुद्धा ही भाजी मुलांना अगदी पटकन बनवून देऊ शकता. अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर इथे पाहू शकता, दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हा बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे बघा. तर इथे बघा, बटाटे मी स्वच्छ असे धुवून घेतले आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता, अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हा बटाटा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड फोडींमध्ये कट करायचा नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने कट करायचा आहे. खूप जास्त जाड फोडींमध्ये कट केला तर बटाटा पटकन शिजणार नाही आणि खूप जास्त पातळ देखील कट करायचा नाही आहे, नाहीतर मग बटाटा खाली करपू शकतो. तर इथे पाहू शकता, अशाच पद्धतीने आपल्याला हा बटाटा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे पाहू शकता, अशा पद्धतीने मी संपूर्ण बटाटा कट करून घेणार आहे. तर बघा, इथे मी संपूर्ण बटाटा कट करून घेतला आहे. अगदी बघा, या पद्धतीने. आता आपल्याला हा बटाटा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तरी बघा, इथे मी बटाटा स्वच्छ असा धुवून घेतला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा लाल पडणार नाही. तर बघा, आता यामध्ये पाणी घालून घेतलं. आता आपण हे साईडला ठेवून देऊया. त्यानंतर बघा, इथे गॅसवरती एक कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये आपल्याला अर्धी पळी इतपत तेल घालायचं आहे. तर बघा, तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी चमचा मोहरी घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीला घालायची आहे. आता जर तुम्हाला इथे थोडंसं तिखट हवं असेल तर एखादी मिरची तुम्ही कट करून घातली तरीसुद्धा चालणार आहे. पण मी सिंपल पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे, त्यामुळे इथे मी मिरचीचा वापर करत नाही आहे. त्यानंतर बघा, इथे मी थोडीशी हळद घातली आहे. आता हळदसुद्धा आपल्याला तेलावरती परतून घ्यायची. त्यानंतर जो बटाटा आपण कट करून घेतला होता त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा बटाटा देखील आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. आता बघा, बटाटा कढईमध्ये घालून घेतला की आपल्याला व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा आहे. तेलावरती बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे अर्धा मिनिटभर. तर बघा, एक अर्धा मिनिटभर हा बटाटा मी तेलावरती परतून घेतला आहे.
त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मीठ घातल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता बघा आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं हा बटाटा जो आहे तो शिजून द्यायचा आहे. अधूनमधून झाकण काढून आपल्याला भाजी हलवायची आहे. तर इथे पाहू शकता एक 3 मिनटं झालेली आहेत. अधूनमधून मी झाकण काढून भाजी 2 वेळा हलवून घेतली होती. आता बघा झाकण काढून पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर इथे पाहू शकता आपला बटाटा जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघा गॅस बंद केल्याच्या नंतरच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपली ही जी बटाट्याची भाजी आहे ती झालेली आहे. तर अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी होते आणि मुलांना देखील ही भाजी तितकीच आवडते. त्यामुळे एकदा तुम्ही देखील नक्कीच मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून पहा. मुलं आवडीने खातील. त्याचबरोबर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.